तेवढेच आपण बदलू शकतो, ही केवळ एक ओढ नाही, तर हा एक विश्वास आहे. याच विश्वासाला जगण्यासाठी आणि स्वतःला नव्याने भेटण्यासाठी 18 ऑक्टोबर 2025 रोजी काही शिबिरार्थी भुसावळच्या या शांत स्थळी एकत्र आले. या कथेची 275 पात्र, ज्यात 80हून अधिक उत्साही युवकांचा समावेश होता. आपापल्या आयुष्यातील ओझं, प्रश्न आणि अपेक्षा घेऊन सर्वजण आली होती. प्रत्येकाचा चेहरा वेगळा होता, पण प्रत्येकाच्या डोळ्यात एक समान शोध होता, शांतीचा. या प्रवासाचे मुख्य मार्गदर्शक होते धम्मचारी संघभद्र. त्यांच्यासोबत होते भुसावळ केंद्राचे चेअरमन सत्यवज्र आणि त्यांना साथ देण्यासाठी धम्मचारी ज्ञानपर, धम्मचारिणी अमोघनेत्री, अमित प्रभा, धम्मचारी श्रद्धादी आणि भुसावळ केंद्रातील सर्व धम्मचारी गण होते. हळूहळू या 5 दिवसांची एक लय तयार झाली. धम्मचारी आदित्य कीर्ती यांच्या नेतृत्वातील योगाभ्यासाने शरीराला साधनेसाठी तयार केले. धम्मचारी श्रद्धादी व आर्य सागर यांनी सकाळच्या, तर धम्मचारिणी अमोघनेत्री व अमित प्रभा यांनी घेतलेल्या दुपारच्या ध्यान सत्रांनी मनाला स्थिर केले. त्याचबरोबर ध्यानानंतर होणाऱ्या चंक्रमण साधनेचे म्हणजेच चालण्याचे ध्यान नेतृत्व धम्मचारी आर्यसागर यांनी केले, ज्यामुळे शिबिरार्थींना चालतानाही मनाची एकाग्रता साधता आली. या साधनेला पूरक होती ती दररोज होणारी पूजा पठणे. शिबिरार्थींना त्रिशरण पंचशील, विधायक पंचशील, बुद्धपूजा, त्रिरत्न वंदना, महामंगलसूक्त आणि जय मंगल अष्टगाथा यासारख्या विविध पूजा पठणांच्या माध्यमातून शिबिरार्थींमध्ये श्रद्धा निर्माण करण्यात आली. यासोबतच धम्मचारी विनयरुची आणि सांस्कृतिक टीमच्या संगीतमय सादरीकरणाने या शिबिराला एक नवी आणि सुंदर ओळख मिळवून दिली. याचबरोबर मनातील वादळ या सादर झालेल्या नाटिकेने शिबिरार्थींच्या मनातील विचारांचे द्वंद्व प्रभावीपणे मांडले आणि त्यांना अंतर्मुख केले. पण हा प्रवास केवळ कला
आणि साधनेपुरता मर्यादित नव्हता. तो वैचारिक दृष्ट्याही समृद्ध करणारा होता. साधना केवळ बसण्याची नव्हती, तर समजण्याचीही होती. या शिबिराचा वैचारिक पाया बुद्ध, धम्म, संघ या त्रिरत्नांच्या प्रवचन मालिकेतून मजबूत झाला. धम्मचारिणी अमित प्रभा यांनी बुद्धरत्न, धम्मचारी श्रद्धादीप यांनी धम्मरत्न आणि धम्मचारिणी अमोघ नेत्री यांनी संघरत्न या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे प्रत्येक वयोगटाचा विचार केला गेला होता. एकीकडे बालसंस्कार टीमने मुलांसाठी स्वतंत्रपणे ऍक्टिव्हिटीज घेऊन त्यांची ही संपूर्ण जबाबदारी पार पाडली आणि त्यांना खेळातून धम्म शिकवला. तर दुसरीकडे आजच्या युवकांसमोरची आव्हाने वेगळी आहेत हे जाणून धम्मचारी संघभद्र यांनी स्वतः या युवकांसाठी एक विशेष वर्कशॉप घेतले. हा संवाद त्यांना स्वतःला मोकळे करण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी होता. हाच आत्मविश्वास केवळ युवकांपुरता मर्यादित नव्हता, तर तो सर्व शिबिरार्थींमध्ये रुजवण्याचा प्रयत्न झाला. आणि यासाठी सर्वात मोलाचा वाटा होता धम्मचारी संघभद्र यांच्या धम्मामुळेच आपण बदलू शकतो या विषयावरील सकाळच्या प्रवचनाचा. या प्रवचनानंतर ते स्वतः गट चर्चेसाठी आणि शिबिरार्थींच्या स्व अभ्यासासाठी काही प्रश्न तयार करून देत. याच प्रश्नांमुळे गट चर्चांना एक नवी सखोल वाट मिळाली. शिबिरार्थींची एकूण 10 गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती. या प्रत्येक गटाचे नेतृत्व एका अनुभवी धम्मचार्यांनी केले. गट क्रमांक 1 धम्मचारी संघभद्र, गट क्रमांक 2 धम्मचारी ज्ञानपर, गट क्रमांक 3 धम्मचारी श्रद्धादीप, गट क्रमांक 4 धम्मचारिणी अमोघ नेते, गट क्रमांक 5 धम्मचारिणी अमित प्रभा, गट क्रमांक 6 धम्मचारी विनयरुची, गट क्रमांक 7 धम्मचारी सत्यवज्र, गट क्रमांक 8 धम्मचारी नीलवज्र, गट क्रमांक 9 धम्मचारी भद्रपाल व आदित्य कीर्ती आणि गट क्रमांक 10 धम्मचारी आर्यसागर. या गट नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली शिबिरार्थी आपले विचार मांडत होते आणि धम्मचारी संघभद्र, नीलवज्र, ज्ञानपर व सत्यवज्र यांनी घेतलेल्या संपर्क सरावातून शिबिरार्थींना आत्मविश्वासाने आणि थेट संवाद साधण्याची खरी कला शिकता आली. आणि दुपारच्या सत्रात या शिकवणीचा परिणाम लगेच दिसून आला. चौथ्या दिवशीच बदलाचे पहिले बोल ऐकू येऊ लागले. शिबिराच्या अनुभवाने भारावलेल्या काही शिबिरार्थींनी स्वतःहून पुढे येऊन त्या 4 दिवसात त्यांच्यात काय बदल झाला याचे मनोगत व्यक्त केले.
या 4 दिवसांच्या प्रवासाचा भावनिक आणि आध्यात्मिक कळस साधला गेला. या मंगलमय पूजेचे सूत्रसंचालन धम्मचारी सत्यवज्र यांनी केले. सब्बे सत्ता सुखी होंतु या मंत्राच्या पवित्र पठणाने पूजेची सुरुवात झाली. आणि या पूजेचे नेतृत्व धम्मचारी विनयरुची आणि सांस्कृतिक टीमने केले. या दिवशी सर्व शिबिरार्थी आणि धम्मचारी यांनी मिळून एका भव्य आणि विशेष पूजेत सहभाग घेतला. जय मंगल अष्टगाथाच्या मंगलमय स्वरांनी संपूर्ण वातावरण पवित्र आणि ऊर्जावान झाले होते. हा एक अविस्मरणीय आणि ते 4 दिवसांच्या शिकवणीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा क्षण होता. शिबिराच्या शेवटच्या दिवसाची म्हणजेच 22 ऑक्टोबरची सुरुवात एका अतिशय मंगलमय आणि भावनिक सोहळ्याने झाली. तो म्हणजे मित्र समारंभ. धम्मचारी सत्यवज्र यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी धम्मचारी संघभद्र, ज्ञानपद, श्रद्धादीप, धम्मचारिणी अमित प्रभा, अमोघ नेत्री आणि भुसाळ केंद्रातील सर्व धम्मचारी गण यांची उपस्थिती होती. कपिल सुरवाडे, विजय वाकेकर, आशा वाकेकर, कविता नन्नवरे, कल्पना सोनवणे, पूजा शिंदे, स्नेहल मसाने, अश्लेषा मसाने आणि नैतिक भालेराव या 9 जणांनी धम्ममित्र म्हणून धम्ममार्गावर चालण्याची प्रतिज्ञा स्वीकारली. त्यानंतर धम्मचारी संघभद्र यांनी समारोपीय प्रवचन दिले. त्यांनी या 5 दिवसांच्या शिकवणीचा संपूर्ण सार शिबिरार्थीसमोर ठेवला. प्रवचनानंतर ज्या दानदात्यांनी आपले अमूल्य योगदान देऊन हे शिबिर यशस्वी केले त्यांचा विशेष कृतज्ञता सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय चंद्रशेखर तायडे, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भुसावळ, त्यानंतर आयुक्त प्रशांत अहिरे, समाजसेवक आणि आयुष्यमती सविता अहिरे उपस्थित होते. त्यांनीही मोजक्या शब्दात आपले विचार व्यक्त केले आणि शिबिरार्थींना शुभेच्छा दिल्या. हे शिबिर यशस्वी होण्यामागे अनेकांचे हात होते. या शिबिराचे समन्वयक धम्ममित्र डॉक्टर धनवी सर आणि धम्ममित्र आशा अहिरेही होते. त्याचसमोर साधना तेव्हा सिद्ध होते जेव्हा बाकी सर्व व्यवस्था चोख असते. शिबिरार्थींच्या उत्तम जेवणाची सोय लक्ष्मण टेंट हाऊस अँड कॅटर्स यांनी सांभाळली आणि ससाने साऊंड यांनी उत्तम ध्वनी व्यवस्था पुरवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या शिबिराच्या आठवणी रुजवण्याचे काम म्हणजेच फोटोग्राफी पद्मकुमार महिरे तसेच व्हिडिओग्राफी आणि एडिटिंग हर्ष लिंगडे यांनी केले. आणि शेवटी आशा अहिरे यांनी सर्वांचे आभार मानत पुण्यानुमोदन केले. या 5 दिवसांच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण धम्मचारी गण, त्रिरत्न मॅनेजमेंट टीम, महिला मॅनेजमेंट टीम, त्रिरत्न युथ भुसावळ आणि सर्व दानदाते यांचे हार्दिक पुण्यानुमोदन. आणि जरी ही 5 दिवसांची कथा इथे संपली असली तरी हा शेवट नव्हता. ही तर एका नव्या पहाटीची सुरुवात होती. प्रत्येक शिबिरार्थी इथून केवळ आठवणी नाही तर धम्माचा एक असा प्रकाश सोबत घेऊन जात होता जो त्यांना त्यांच्या रोजच्या आयुष्यातील अंधारातही वाट दाखवत राहील. कारण त्या प्रकाशाचंच नाव होतं धम्म आणि त्यांना खात्री होती की धम्मामुळेच आपण बदलू शकतो. जीवनात बदल घडतो बुद्ध आम्हाला